बीडच्या मसाजोगमधलं सरपंच संतोष देशमुख प्रकरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तापलेलं आहे। याचे पडसाद अख्ख्या महाराष्ट्रभर उमटलेले आहेत। रोज हे प्रकरण नवीन वळण घेत आहे। या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते आता पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। पोलिसांनी काल सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला ताब्यात घेतलेला आहे। आता फक्त एक जो आरोपी आहे तो म्हणजे कृष्णा आंधळे हा फरार आहे। हे सगळं जरी असलं, वाल्मिक कराड जरी आता सीआयडीला शरण गेला असला तरी अनेक मोठे खुलासे, अनेक महत्त्वाच्या घडामोडी या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस घडत आहेत। आता वाल्मिक कराड सीआयडीला जरी शरण गेला असला तरी आता जे आरोपी आहेत सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्या अटकेमुळे वाल्मिक कराड अडकणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे। पण आता एसआयटी टीम या सगळ्याच्या तपासासाठी जी स्थापन करण्यात आलेली आहे त्या टीम वरून आता प्रश्न उपस्थित केला जात आहे। वाल्मिक कराडच्या जवळचे या टीम मधील पोलीस कर्मचारी असल्याचा आरोप अंजली दमानिया आणि जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे। जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया यांनी ट्विट करत कुठले प्रश्न उपस्थित केलेले आहेत, एसआयटी टीम मधील हे जे पोलीस कर्मचारी आहेत हे कशा प्रकारे वाल्मिक कराडच्या जवळचे आहेत हे कसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा अंजली दमानिया यांनी ट्विट करत काय आरोप केलेले आहेत ते आपण पाहणार आहोत। अंजली दमानिया यांनी असं म्हटलेलं आहे, एसआयटी निष्पक्ष चौकशी करणार। संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटी मध्ये हे महेश विघ्ने या शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का? बीडचे अधिकारी बीडच्या बॉसची निष्पक्ष चौकशी करणार आणि एक अधिकारी मनोज वाघ देखील कराड यांचे निकटवर्तीय आहेत असं माध्यमांमधून कळालं। आता अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड यांच्यासोबत जे महेश विघ्ने एसआयटी टीम मधील पोलीस कर्मचारी आहेत त्यांचा फोटो शेअर केलेला आहे आणि हेच महेश विघ्ने आता आपल्या बॉसची चौकशी करणार का असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी आणखी एका पोलिसाचं नाव घेतलेलं आहे, पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेतलेलं आहे, ते म्हणजे मनोज वाघ हे देखील वाल्मिक कराडच्या जवळचे असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। आता जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा या संबंधात एक ट्विट केलेलं आहे आणि आव्हाडांनी ट्विट करत काय म्हटलेलं आहे ते सुद्धा पहा। आव्हाड म्हणतात, संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या एसआयटी मध्ये एक प्रमुख आयपीएस बाहेरील नेमला आहे। त्यांच्या खाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत। यातील एक पीएसआय महेश विघ्ने पहा। धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे, किती जवळचे आणि प्रेमाचे संबंध आहेत ते देखील पहा। हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? याच विघ्ने याने निवडणूक काळात धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केलेलं आहे। दुसरा आहे मनोज कुमार वाघ, वाल्मिक कराडचा अत्यंत खास माणूस असून गेली 10 वर्ष तो बीड एलसीबी मध्येच आहे आणि वाल्मिकसाठी काम करतोय असं देखील जितेंद्र आव्हाडांनी म्हटलेलं आहे। आता जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा वाल्मिक कराड सोबतचा महेश विघ्ने यांचा फोटो शेअर केलेला आहे आणि आणखीन एक मनोज कुमार वाघ यांचा सुद्धा फोटो शेअर केलेला आहे। दोन पोलीस अधिकारी वाल्मिक कराडच्या किती जवळचे आहेत हे जितेंद्र आव्हाडांनी सांगितलेलं आहे। महेश विघ्ने जे एसआयटी टीम मधील पोलीस अधिकारी आहेत त्यांनी धनंजय मुंडेंच्या जेव्हा निवडून आले तेव्हा एक त्यांच्या कार्यकर्त्याप्रमाणे काम केलेलं होतं असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलेलं आहे। दुसरं म्हणजेच मनोज कुमार वाघ हे देखील वाल्मिक कराड यांचे खास माणूस असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी शासनानं जी एसआयटी टीम स्थापन केलेली आहे या एसआयटी टीम मधील पोलीस अधिकारीच वाल्मिक कराडच्या जवळचे असल्याचा आरोप आता जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया यांनी केलेला आहे। त्याच्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी खरंच होणार का? वाल्मिक कराडच्या जवळचे हे पोलीस अधिकारी असल्याचा आरोप केल्यामुळे आता पुढे या प्रकरणामध्ये काय कारवाई होते, कशा प्रकारे कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हवाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।